पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, आज साने गुरुजी कथामालेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज रात्र 13वी स्वाभिमान रक्षण. जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यायची नसते. जे भिक्षुक ब्राह्मण असतात त्यांना दक्षिणा घेण्याचा अधिकार असतो, कारण त्यांना इतर उत्पन्न नसते. अनेक देशामध्ये उपाध्याय असतात, अनेक धर्मामध्ये उपाध्याय असतात. काही देशामध्ये उपाध्यायांना सरकारकडून पगार मिळतो. आपल्या देशामध्ये समाजाकडूनच ब्राह्मणाला दिले जाते. श्याम कथा सांगू लागला. श्याम म्हणाला, आमच्या गावात एके ठिकाणी लग्न होते. जेव्हा शेवंती वांगणेश्वरी करतात तेव्हा उभय मंडपात वर वधू मंडपात दक्षिणा वाटप केली जाते. वराकडून जेवढी दक्षिणा दिली जाते तेवढीच वधूला सुद्धा द्यावी लागते. जे जे हात पुढे करतात त्यांना दक्षिणा द्यावी लागते. लग्नासाठी मंडळी येत असतात. मंडळींबरोबर लहान मुलेही असतात. तेव्हाच त्या मुलांना सांगितले जाते, त्याच वेळी शिक्षण दिले जाते की ही दक्षिणेसाठी हात पुढे करायचा नसतो. मग श्यामही लग्नाला आला. श्याम शाळकरी मुले बसली होती तिथेच जाऊन बसला, कारण तिथं खोड्या करायला मिळतात. कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेव, कोणाच्या खिशात दगड टाक, कोणाच्या हाताला चिमटा घे. दक्षिणा वाटप करत मुलापर्यंत आली. मुलांनी हात पुढे केले, दक्षिणा घेतली. मीही हात पुढे केला, दक्षिणा घेतली. लग्न लागल्यानंतर मी घरी गेलो. आईला म्हणालो, हे घे 2 आणे. आई म्हणाली, कुठून आले रे पैसे? मी म्हणालो, अगं लग्नामध्ये शेवंती वांगणेश्वरी होता, त्याचीही दक्षिणा. आईचा चेहरा ओशाळला. आईचा चेहरा एकदम म्लान झाला. आई म्हणाली, आम्ही गरीब झालो म्हणून की काय मुलाने दक्षिणा आणली? आम्ही गरीब झालो म्हणून भिक्षुकाने त्याच्या हातावर दक्षिणा ठेवली. आमची कीव त्या भिक्षुकाला आली की काय? जगाने दुसऱ्याची कीव करणे म्हणजे किती दुःखद गोष्ट आहे. आईच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. आई एकदम शांत दृष्टीने पाहत होती. मी पुन्हा आईला म्हणले, आई घे ना गं हे पैसे, मी काही चोरून आणलेले नाहीत. आई म्हणाली, श्याम, आपण गरीब जरूर आहोत, परंतु आपण गृहस्थ आहोत. आपण दक्षिणा घ्यायची नसते, आपण दक्षिणा द्यायची असते. पूर्वी नाही का ब्राह्मण दक्षिणा घ्यायची आणि जास्त दक्षिणा झाली तर वाटत यायचे. पांडव प्रतापामध्ये सांगितलं आहे की नळ राजाने एका ब्राह्मणाला खूप धन दिले. ब्राह्मणाने वाटेतून येताना सर्वांना वाटून टाकले. ब्राह्मण आपल्या घरी मुलांना शिकायला ठेवत, ऋषी आपल्या घरी मुलांना शिकायला ठेवत. श्याम, आपण गरीब जरूर आहोत, परंतु आपण दक्षिणा घ्यायची नसते, आपण दक्षिणा द्यायची असते, हे लक्षात ठेव हो. जगाकडून घ्यायचे नसते, जगाला द्यायचे असते. आईने ते 2 रुपयांचे नाणे शेजारी असणाऱ्या बाळूगड्याला देऊन टाकले. युरोपमध्ये तर स्वाभिमानाची वृत्ती याचे शिक्षणच दिले जाते. स्वावलंबन हा पाश्चिमात्य देशांचा शिक्षणाचा पायाच आहे. जणू कोणाला काही श्रम केल्याशिवाय द्यायचे नाही आणि घ्यायचेही नाही. रशियामध्ये तर स्वावलंबन, स्वाभिमान, श्रम याची महती सांगणारे शिक्षणच दिले जात आहे. अमेरिकेचे मानसशास्त्रज्ञ रशियाची परिस्थिती आणि अंतर्बाह्य बदललेले परिवर्तन पाहण्यासाठी रशियाला निघाले. जाताना त्यांनी बरोबर काही वस्तू घेतल्या होत्या. चॉकलेटच्या वड्या, पेन, सुंदर चाकू अशा वस्तू घेऊन ते निघाले. रशियामध्ये पोचले. रशियामध्ये गेल्यानंतर ते रशियामधील मजुरांच्या चाळीत गेले आणि वस्तू वाटण्यासाठी पुढे झाले, परंतु एकही हात पुढे आला नाही. ते म्हणाले, अरे मी प्रेमाने तुम्हाला या वस्तू देतोय, तुम्ही घेत का नाही आहात? तेव्हा ते म्हणाले, ह्या वस्तू जर आम्ही घेतल्या तर आमच्या मनामध्ये आळस, परावलंबन व मिंधेपणा येईल. म्हणून आम्ही ठरवले की या गोष्टींना आम्ही मनामध्ये थारा देणार नाही. त्या मानसशास्त्रज्ञांना आश्चर्य वाटले. केवढा हा बदल, केवढं स्वावलंबनाला महत्त्व, केवढं श्रमाला महत्त्व. श्रमानेच उद्धार होतो हे जेव्हा हिंदी मुलांना
तमाम हिंदी जनतेला कळेल तेव्हा तो सुदीन असेल. घरोघरी दारोदारी हे शिक्षण दिले पाहिजे. उष्टे कोणाला घालू नये हा तर धर्मनियमच केला पाहिजे. श्रमाला उत्तेजन देणे हाच खरा धर्म आहे. जे हात कष्ट करतात, राबतात ते श्रेष्ठ आणि पवित्र असतात. काहीतरी निर्माण करायला शिका. चांगले विचार निर्माण करा, स्वच्छता निर्माण करा, धान्य निर्माण करा, काहीतरी सुंदर असे निर्माण करा, तरच तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे. ज्या राष्ट्रामध्ये समाज रक्षण, समाज संवर्धन, समाज पोषण, श्रमाची पूजा केली जाते ते राष्ट्र वैभवाला जाते. माझ्या आईने मला स्वाभिमान शिकवला. आईने मला दुसऱ्याचे घ्यायचे नाही हे शिकवले. आईने मला मिंदे राहणे म्हणजे मरण हे शिकवले. या व्हिडिओमधून आपल्याला काय शिकायला मिळाले ते मला कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.